बघा आंबे तर आपण घेतलेत. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून आणि कट करून सुकवायचे आहेत आणि मग त्यानंतर आपण लोणचं घालणार आहोत. तर चला मंडळी, आज आपण निघालेलो आहोत टोपलं घेऊन आंबे पाडायला आणि अक्का आहे सोबत. तर चला आज लोणच्यासाठी आंबे पाडणार आहोत. आपण लोणचं घालायचं आहे. आंब्यांची सीझन चालू आहे, म्हणजेच लोणच्याची सुद्धा. तर तुम्हाला दाखवते, घराजवळच आंबे आहेत. तर हे बघा, हे हापूस आंबे आहेत. इकडे पण लागलेत, पण आपल्याला हे नाही तोडायचे. पुढे आहेत त्या आंब्यावर, समोरच्या आंब्यावरचे, तिकडचे. तो लोणच्याचा आंबा आहे. घराच्या एकदम जवळ आहेत. याने लावलेले छोटेच पाड. हा, विकत चाललेत ते पण. अगं नाही, हा जिल्ह्याने आंबे पडा. लोणचं छोटाच बघून काढायला लावलं आम्ही, कारण पिकत चाललेत ते. दुसरा आहे का? पण इकड नाही ना. कुठे ग? किती झाले ग? पिकलेल पडला बघ. आंबट लागत असतील ना पिकलेले? हे बघा पिकलाय, पण आंबट आहे पूर्ण. खाऊन बघ ना. पिकलेले एवढे झाले तर अर्धे. आंबे तर पडलेले आहेत. हे दोन नाही घेतले आपण, हे बाजूला पडले होते. तर आपण आता मस्त लोणचं करणार आहोत, पण त्याच्यासाठी आपल्याला आता आंबे कट करून आणि सुकवायचे आहेत. तर चला हे बघा आंबे तर आपण घेतलेत. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून आणि कट करून सुकवायचे आहेत आणि मग त्यानंतर आपण लोणचं घालणार आहोत.
तर चला, एक दिवस आपण उन्हामध्ये आंबे मस्त सुकवून घेतलेले आहेत. तर इकडे पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवर आणि याच्यात आपण मोहरीचं तेल घेणार आहोत. तर तुमच्याकडे घरात जे तेल असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि हे गरम झाल्यानंतर आपण गॅसवरून उतरवून ठेवून आणि मग याच्यामध्ये दुसरं सामान टाकणार आहोत. तर इकडे मी बेडेकर मसाला आणलेला आहे. तर हा पहिला मी मिक्स करून घेणार आहे. तर हे सगळं मी टाकलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे थोडं. तर हे सुद्धा मी त्याच्यात टाकून आणि सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहे. तर मिक्स करून झालेलं आहे आणि मी या बरणीमध्ये भरून घेते. तर मी जी बरणी घेतलेली होती ती खूप मोठी होत होती आणि लोणचं थोडं होतं, म्हणून मी आता दुसऱ्या बरणीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर ही छोटी बरणी आहे. तर याच्यामध्ये मी सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि इथे मी तेल खूप गरम करून आणि खाली उतरवून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं गरम असतानाच मी मोहरीची पावडर जी आणलेली आहे ती त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा लोणचं घरी करू शकता. आणि मी हिंग घेतलेला आहे आणि थोड्याशा लसूण पाकळ्या आणि थोडेसे मिरीचे दाणे मी घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकून मिक्स करून घेणार आहोत. आणि हे सगळं आपल्याला एकदम थंड होईपर्यंत वाट बघायची आहे. तर चला, तेल तर थंड झालेलं आहे आणि जे आपण लोणचं भरलेलं होतं त्या बरणीमध्ये आता हे सगळं तेल आपण ओतून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण सगळं सामान टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे मस्त लोणचं तयार होतं. तर तेल तर झालेलं आहे ओतून आणि इकडे बघताय तुम्ही कलर अतिशय छान आलेला आहे. अशा प्रकारे आपलं मस्त लोणचं बनवून झालेलं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.